दिवसभर? नाही तुम्ही काही करा, कुठे जा, मला काही फरक पडत नाही. किमान गावात वाड्यात कोणाला तरी सांगून तरी जायचं. हे बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगते, तुमच्या मनात जे काय आहे ना ते आत्ताच्या आत्ता मला सांगा. पण हा सततचा त्रास देणं बंद करा. पाया पडते मी तुमच्या. अरे तर डॉक्टर आलं वाटतं. डॉक्टर आलं, दिवस पावला म्हणायचा. चल बरं, काय चाललंय ते बघूया. मी तुमच्याशी काहीतरी बोलतेय डॉक्टर. उत्तर द्या माझ्या प्रश्नाचं. कुठे गेला होता तुम्ही? का कोणाला सांगून गेला नाहीत? सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला विनाकारण एवढा त्रास झालाय याची कल्पना नव्हती मला. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. सॉरी, मला माझा वेळ हवा होता. मी आज दिवसभर तुम्ही मला काल काय म्हणाला त्याचा विचार करत होतो. तुम्ही मला निगरगट्ट म्हणालात ना, आणि मला विचार करायला भाग पाडलं. माझं मला स्वतःला जाणून घ्यायचं होतं, मी नक्की कसं आहे. मला उत्तर मिळालं, मी खरंच निगरगट्ट असंवेदनशील आहे. जन्माला आलेल्या माझ्या आई बापाने गटाराच्या कडेला मला फेकून दिलंय. तुकडे खाऊन, उष्ट खरकट खाऊन मी दिवस काढले. जेवायला नसताना पाणी पिऊन झोपायचो. उपाशी पोटामुळे मी निगरगट्ट झालं. मी अनाथ आश्रम मध्ये वाढलं. मला आपलं म्हणून बोलणारं कोणीच नव्हतं ना, कोणी जवळ घेत होतं. एकटेपणामुळे मी निगरगट्ट झालं. शाळेमध्ये कोणी काही चोरी केली ना, सगळ्यात पहिल्यांदा बोट माझ्याकडे यायचं, याचं दप्तर चेक करा, हा चोर आहे. मी चोर. या सततच्या अपमानामुळे मी निगरगट्ट झालोय. प्रेम नाती काय असतात मला माहितीच नाही, कधी अनुभवलीच नाही. मी आहे निगरगट्ट, मी आहे असंवेदनशील. डॉक्टर डॉक्टर आय एम सो सॉरी. प्लीज सॉरी, सॉरी वगैरे प्लीज नका बोलू. काल विजयवर मी हात उचलल्यानंतर तुम्ही जे काही मला बोलला ते एकदम बरोबर होतं, अगदी करेक्ट होतं. हे असं बोलणारं कधी कोण भेटलंच नाही. असं सांगणार आयुष्यात कोणी आलंच नाही. खरं तर तुम्ही माझे डोळे उघडले. मी हे सगळं विसरून जायला पाहिजे होतं. झालं तो सगळा भूतकाळ होता. तुम्ही माझ्या आयुष्याकडे बघायचं एक वेगळं वळण दाखवलं. माझ्या मनात तुमच्याबद्दल अजिबात राग नाहीये, काहीही राग नाहीये. खूप आदर आहे, खूप रिस्पेक्ट करतो मी तुमचा. पण व्यक्त होण्याचा कधी चान्स मिळालाच नाही. नाही प्लीज आज मला बोलू द्या. मी जर आज नाही बोललो तर आयुष्यात कधी बोलेन की नाही माहिती नाही. अनाथ म्हणून आईच्या प्रेमाशिवाय, आईच्या उभेशिवाय, आईच्या स्पर्शाशिवाय वाढणं काय असं तुम्हाला माहिती नाही. आई लेकराला जगावर प्रेम कर असं सांगते ना. मला सांगणारं कोणीच नव्हतं, कारण आईच नव्हती. आईची प्रेमाची ऊब कधी मिळालीच नाही मला. त्यामुळे सतत आतून कोरडं 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 वाटत होतं. माणसाशी दिसली ना मला खूप भीती वाटायची. मी प्रेमाचा हात पुढे केला, मैत्रीचा हात पुढे केला तर ती माणसं मला सोडून निघून जातील की अशी सतत भीती वाटायची. याचा त्रास होईल अशीही भीती वाटायची. कदाचित त्यातूनच मी काल जे काय वागलो ते वागलो असेल. मी मिस्टर विजयची देखील माफी मागणार आहे आणि तुमचीही माफी मागतो. जमल्यास काल मी जे काय वागलोय त्याबद्दल मला माफ करता आलं तर करा. आणि माझ्या जगण्याला, माझ्या आयुष्याला एक नवीन दृष्टी दिली त्याबद्दल खरंच खूप आभारी आहे मी तुमचा. डॉक्टर डॉक्टर खरंच देव माणूस आहे हो. लय बोगलं राव डॉक्टरांनी. अशी वेळ दुश्मनावर बी येऊ नाही कधी. एवढं असून सुद्धा लोकांसाठी किती करतात डॉक्टर, किती झटतात.
कायला पितोस? कायला पितोयस? काय दारू लाकडे घ्यायला म्हणून बाजूला गेलो तर 10 रुपयाला लागलायस वर तू. हा काय सांगितलं तुला मागच? दारू पिताना दिसच दातच पडतो तुझं का भुकीतच. मागातले ती माणसात जीवापेक्षा महाग आहे बरं. हा कशाला पितोस रे? मग काय करू माझ्या? मी दारू सोडली होती रे, पण मंजूला पोलीस स्टेशन मध्ये बघितलं ना, लय त्रास झाला. मंजूने किती आणि काय काय सहन करायचं, मी काही मदत बी नाही करू शकलो. त्रास होतो म्हणून पितो. मंजू तर कधीच आली पोलीस स्टेशन मधनं, आणि तुझा त्रास अजून संपत नाही वर. माकडा त्या दुकानाकडे जरा लक्ष दे. जागेचं भाडं भरायला पैसे नाही म्हणून दुकान हवायला लागले दुसरीकडे. त्याची जरा लाज बाळग, लाज. अरे ती तर गावातल्या लोकांना वाटली पाहिजे. एक बी उधारी देईन ना. डॉक्टरची बी उधारी बाकी आहे. हा बाकी आहे. ए बधीर, अरे इथं डॉक्टर गावाने त्याचं आम्हाला पडले आणि तुला उधारीचं पडले. बरं थापड बंद करा, नाहीतर तुला का ना बुकेच घालीन तुला. येस अरे डॉक्टर अरे नाम्या, तुला का नाही लय झाली. थापड बंद कर तुझं. डॉक्टर आले, डॉक्टर आले. नाम्या, खोटं सांगितलं असं माझी मस्करी केली का नाही खपवून घेणार नाही. तुला सांगतो, दगड बांधून दिन हिरीत टाकून. अरे नाही डॉक्टर. डॉक्टर 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 कुठं होता तुम्ही? हा का गाव पालतं घातलं मी तुम्हाला बघायला, पण तुम्ही काय गावलं नाही. डॉक्टर तुम्ही देव माणूस आहे. डॉक्टर हो देव माणूस. हो परत असं आम्हाला कधी मी सोडून जाऊ नका. बजा. हो मी तुम्हाला कुठं जाऊ बी देणार नाही. डॉक्टर आले रे, डॉक्टर आले. मी वाड्यात जाऊन बाबू दादाला सांगून येतो. हा बाबू दादा डॉक्टर आले. चला तुम्ही. डॉक्टर आले. कोण आहे रे मुडद्या? तुझं काय डोळं फुटल्यात वय? तुझी किरडी ढासाळी, तुझी झाली बुडकी तुझी. डोरी पण ओढ्यात आलास वय मुतून मुडद्या. आम्ही मारू नकोस. मग तर अजून मार खा. अगं चुकून दाखवा लागला. मी असा आनंदात डॉक्टराला करत होतो आणि तू आडवी आली म्हणून धक्का लागला. काय तो कंपाऊंडर परत आला? ही काय आनंदाची बातमी आहे वय रे मुडद्या? बाबू दादा, बाबू डॉक्टर. डॉक्टर कुठं गेला होता तुम्ही आम्हाला न सांगता? इथं तुमच्या काळजीनं आमचा जीव खालीवर झाला होता बघा. अजून वाईट उशीर केला असाच यायला तर अटॅकनच मिली असतो नाही का आपण सगळी. हाय वाईस गा बस की तू. डॉक्टर अहो तुम्ही कुठं दिसेना म्हणून आहे ना लय वाड्यात मोठं रामायण झालं बघा. अख्खं गाव उडकत होतं तुमसनी. तुम्हाला कोणी किडनॅप बिडनॅप तर केलं नव्हतं ना? तसं असाल का नाही? तुम्ही फक्त नाव सांगा, त्याचा खटकाच बंद करतो एका बुकीतच. अरे नाही बजा, असं काही झालेलं नाही. मी एकदम व्यवस्थित आहे. ऍक्च्युली माझं खूप महत्वाचं काम होतं म्हणून मला खटावला जावं लागलं. आणि त्यात गडबडीत मोबाईल पण चार्जिंग करायचा राहून गेला. हो डॉक्टर, मग सांगून तरी जायचं ना. अहो डॉक्टर तुम्ही गावात नव्हतं म्हणून
मंजूला पोलिसांनी घेऊन गेलं. त्रास झाला बघा. अहो तुम्ही सांगून तरी जायचं. तुम्ही सांगून गेला असतं तर एवढं सगळं झालं नसतं. नाही, चुकलंच माझं. मी जाताना तुम्हाला सांगून जायला पाहिजे होतं. माझ्यामुळे मंजुळाला खूप त्रास झाला. मी येताना त्यांची माफी पण मागून आलोय. काय उपकार केला नाहीस. तुझ्यामुळे एवढा त्रास झालाय, मग माफी मागितलीच पाहिजे. डॉक्टर तुम्ही जावा, हात पाय धुवा, मी जेवण गरम करते. भूक लागली असेल ना? कशाला मंगलताई, जे आहे ते वाढलं तरी चालेल मला. अहो त्याला किती वेळ लागते, ते ती लगेच गरम करू. जावा तुम्ही, हात पाय धुवा, चला. नाम्या, काय मागतोयस रे त्याच्याकडे? काय नाही आई, चल. हे नाम्या, चल गेला का? सततच्या अपमानामुळे मी गट्ट झालोय. प्रेम नाती काय असतात मला माहितीच नाही, कधी अनुभवलीच नाही. आईच्या प्रेमाशिवाय, आईच्या उभेशिवाय, आईच्या स्पर्शाशिवाय वाढणं काय असतं तुम्हाला माहिती नाही. मंजू, एक चपाती वाढ ग. मंजू, हा बोला ना. कुठं हरवलीस? काही प्रॉब्लेम? नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. मग लक्ष कुठे तुझं? आणि तू जेवून घे ना. भूक नाहीये. आज जे घडलं त्याचा विचार करतेस ना? फार नको विचार करू. अगं एवढं सगळं घडून गेलं, पण शेवट तरी बरा झाला ना. आले की डॉक्टर परत. आता परत परत त्याच गोष्टींचा विचार करून का त्रास करून घेतेस? डॉक्टरांशी असं बोलायला नको होतं. मी त्यांच्याशी एवढ्या कठोर शब्दात बोलले नसते ना, तर आज जे झालंय ते झालंच नसतं. डॉक्टर खूप बदलल्यासारखे वाटले मला. मला वाटलंच नाही की माझ्या बोलण्याचा त्यांच्यावरती इतका परिणाम होईल, त्यांच्या मनाला इतकं लागेल. मंजू, जे झालं ते झालं. त्याचा विचार करून काही होणार आहे का आता? अहो पण मला खूप गिल्टी वाटतंय. अगं नको वाटून घेऊ. तूही काही मुद्दाम नव्हती बोलली ना त्यांना. आणि असं मी तुला बऱ्याचदा बोलतोस की काय बाई, तेव्हा माझ्या मनात तसं काही नसतं. तूच तर म्हणतेस ना की जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. आणि आत्ताही जे काही झालंय ते चांगल्यासाठीच झालंय असं समज. म्हणजे तुला गिल्ट येणार नाही. आता एवढं समजावलं मी तुला. एक चपाती वाढ बरं. सॉरी, माझ्या लक्षातच नाही आलं. वाढते हा. काही नाही ग, होतं असं. बऱ्याचदा आपण काय करतो, जिकडे लक्ष द्यायला हवं तिकडे लक्ष न देता ज्या गोष्टींची फार गरज नाहीये तिकडे लक्ष देतो. चल आता हा सगळा विचार बाजूला ठेव, जेव बघू. भरवायची वाट बघतेस? जेवते. डॉक्टर, डिंपल, तू कधी आलीस? अभी आपके लिए खाना लेके आई. बर. बस लय नाटकी नका करू. कुठं गेला होता तुम्ही? किती हुडकलं तुम्हाला. आणि मला माहित आहे तुम्ही मुद्दामून न सांगता गायब झाला ना. आणि मंजू दीदी तुमच्याशी भांडली म्हणून तिला डायरेक्ट पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचवलं. क्या शातिर दिमाग आहे डॉक्टर आपका. खरंच प्लॅन सक्सेसफुल केलाय तुम्ही. डिंपल, किती निर्लज्ज मन आहे का तुझं. एका बाईला पोलीस घेऊन गेले आणि त्याचा तुला आनंद होतोय. अगं लाज वाटली पाहिजे त्याची तुला. काय बी काय बोलताय डॉक्टर. लाज वाटण्यासारखं मी काय केलंय? उलट तुमच्यामुळे मंजू दीदीला पोलीस स्टेशन मध्ये नेलं होतं. आणि काय हो, तुम्हाला का तिची एवढी काळजी वाटते? नक्की झालंय काय तुम्हाला? मला काय झालंय मला खरंच काही माहिती नाही, पण मी बदललो आता. चॅलेंजचं लक्षात आहे ना तुमच्या? हो डिंपल, मला चॅलेंजही लक्षात आहे आणि आजपर्यंत मी जे काय वागलो ते सगळं लक्षात आहे. माणसाला एकदाच त्याचं आयुष्य मिळतं,
त्याच्या कर्माने त्याला ते सुंदर करता आलं पाहिजे. ते कर्मानं नाही, पैशानं सुंदर होतं. आणि हे माझ्यापेक्षा जास्त आहे ना, तुम्हाला चांगलं माहिती. त्यामुळं काय बी वायफळ बडबड करू नका. मला खरं खरं सांगा, तुम्ही कुठं गेला होता आणि काय करत होता? प्रायश्चित्त करण्यासाठी गेलो होतो. उशिरा का होईना मला माझी चूक लक्षात आली. तुझा विश्वास बसणार नाही, मंजुळाने माझे डोळे उघडले. माझ्या चुकांकडे, माझ्या दोषांकडे बघायला भाग पाडलं. प्रेम हे निखळ असायला हवं. असं ओरबडून हिसकावून फक्त आपण माणसाला मिळवू शकतो, प्रेम नाही मिळवू शकत, हे कळलंय मला. त्यामुळे मंजुळाचा नाद आता मी सोडून दिलाय. मंजुळाचा विचार आता मी मनातून काढून टाकलाय. तू जिंकलीस डिंपल, मी हारलो. क्या? ठीक आहे, जावा जेवून घ्या. अन्न थंड झालं असेल ना. असं बी तुम्हाला कसं बी जेवण चालतं ना. आताच तर तुम्ही मम्मीला बोलले. कसला भारी वास सुटलाय. गरा बनवलायस वय? वय अगं डॉक्टर परत आलं ना, म्हणलं वाईच काय तर गोडधोड करावं म्हणून म्हणलं गराच केला. मला नको करा, तू ते डॉक्टरांसाठी केलायस ना, मी नाही खाणार. तुला नसेल ना खायचा तर तू नको खाऊ. मम्मी मला लय आवडतो गरा, मी खाते. अरे डॉक्टरच्या नावाने एवढं बोट मोडतोय. ती जर परत आलं नसतं ना तर गरा तर लांबच, पोटाला अन्न बी मिळालं नसतं तुझ्या. नाहीतर काय, मला तर लय भ्या वाटलं होतं. डॉक्टर आलं नसतं तर मी हिरोईन कशी व्हायची? काय म्हणली? अजून आहेस का तुझ्या डोक्याची खूळ? मला वाटलं विसरली असशील. ती काय नाही, ही समजी थेर बाजूला ठेवायची आणि गप कामावर ध्यान द्यायचं. कसला वास येतोय का? अगं जे डॉक्टर परत आल्यात का नाही म्हणून मम्मीनं घरा केलाय. आणि दीदी पण लय म्हणजे लय खुश आहे बघ. डॉक्टरांचा पैसा नाही का नाही, तिला मोठी हिरोईन बनायचं आहे. मंगल डिंपल, काय चाललंय ग तुमचं? लेकाली वाळून आंघोळ घाली चोळून तुला घरा करायची काय गरज होती ग? मी साधं चहा कर म्हणलं तर साखर संपली आहे तुमची, आणि त्याच्या मुडद्यावर घाल गरा करून. डॉक्टर बरं झालं तुम्ही आलात, गरा केला तुमच्यासाठी. बसा की नाश्ता करा. नाही नको. वय वय घाल त्याच्या मुडद्यावर सगळं. आय जरा वाईस तोंड बंद कर की, गटो कापटून जीव देऊ मी. आली का जात? तरी म्हणलं अजून कसा म्हणला नाहीस? डॉक्टर तुम्ही नका ध्यान देऊ, बसा की गरा खावा. नाही खरंच मंगलताई नको आहे. ऍक्च्युली माझं खूप महत्वाचं काम होतं तुमच्याकडे. अहो मग चहा तरी घ्या की. नाही मंगलताई, चहा पण नको. खरं तर माझं वेगळंच काम होतं तुमच्याकडे. हे घ्या. पैसा? हो, भाड्याचे. चहा नाश्ता आणि जेवण करतो त्याचे. तुम्हालाही पैशांची गरज असेल ना, म्हणून ऍडव्हान्स मध्येच दिलेत. राहू द्या, येतो मी. बघितलं का आत्या? हा तुम्ही डॉक्टरांना एवढं बोलता, पण शेवटी तेच आलं ना मदतीला. एवढं पैसे दुसऱ्या कोणी दिलं असतं का? डॉक्टर आठाने पण सोडत नाही कोणाला. आणि आज एवढा ऍडव्हान्स चक्कर काय आहे?